चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो MET इंडियन्स ची फिल्डिंग आहे आणि प्रणुभाऊ रॉयल्स कडून सलामी जोडी चेतन खडाकडे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत सतीश सरनिंगे आणि गोलंदाजी सांभाळतील राकेश नायडू एक अष्टपैलू खेळाडू राकेश. पहिला चेंडू घेऊन आणि सुरेख 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 फलक क्षेत्ररक्षण तिकडे सतीश गंभीरराव यांच्याकडून आणि एक धावानी आपल्या संघाचं खातं खोलताना चेतन. आता स्ट्राईकवर फलंदाज आहेत सतीश सरनिंगे. दुसरा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राकेश नायडू सामना करतील सतीश. सुरेख शॉट 4 धावांसाठी एक अष्टपैलू आणि नावाजलेले खेळाडू सतीश सरनिंगे. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. सुरेख कमबॅक चांगली गोलंदाजी राकेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आता आणि एक धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ती 6. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे नील द्वारा सिंगल एक धाव चोरून घेतली. धाव संख्या आली ती 7. पुन्हा एकदा सुरेख फिल्डिंग सुपसाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. गॅप शोधण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत पण सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे MET इंडियन्स संघाकडून आणि चांगलं पहिलं षटक हाताळताना नो प्लस पण इकडे तेवढ्यातच नो बॉल नो +1 आणि हा फ्री हिट असेल नक्कीच. धाव संख्या झाली ती 10 आणि ते डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ते 10. एक गडी बिनगडी बाद. MET इंडियन्स कडून दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील सतीश गंभीरराव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 10 रन. आपलं वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सतीश आणि क्लीन बोल्ड. चेतन खडाकडे बाद होत आहेत. चेतनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत निखिल शेळके. खूपच विस्फोटक अशी फलंदाजीची लाईनअप आहे प्रणुभाऊ लेव्हन्सच्या संघाकडे. मोठी खेळी करावी लागेल नक्कीच त्यांना. आणि सुरेख शॉट पण तेवढीच तिथे मिस फिल्डिंग झाली योगेश कश्यप यांच्याकडून आणि नक्कीच 4 धावा भेटल्यात प्रणुभाऊ रॉयल्सच्या संघाला. चार धावांच्या मदतीने धाव संख्या 14. आणि इथे एक धाव. एक धावावर समाधान मानावं लागेल. एक धावाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16. सिंगल सिंगल नि स्कोर रोटेट करतायत दोनही फलंदाज आपल्या संघासाठी.
सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी नक्कीच करायची आहे तुम्हाला. आणि सुरेख क्षेत्ररक्षक सतीश गंभीरराव यांच्याकडून फॉलो थ्री मध्ये एक धाव नक्कीच भेटेल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 18, एक गडी बाद. फ्रेंडशिप कप पर्व 10व पर्व 2016 ला या टुर्नामेंटची सुरुवात झाली होती आणि आज 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. OFA बॉयज कडून भरवण्यात येणारे हे सामने. पुढील गोलंदाज महेश गवाळे, अंडरआर्म क्रिकेटचे नावाजलेले खेळाडू महेश. आपलं तिसरं षटक, संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना महेश गवाळे. आणि ते फलंदाज होते बाद निखिल शेळके. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर विकेट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आयुष गुप्ता. आणि इथे सुरेख फिल्डिंग प्रवीण कुशवा यांची. एक धाव. धावाच्या मदतीने धाव संख्या होते 20. कुठेतरी बांधून ठेवले आतापर्यंत फलंदाजांना महेश गवाळे यांनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुंदर लेग टर्नचा मारा करताना वारंवार महेश. आणि एक धावाने संतुष्ट इथे करावं लागेल. स्कोर 21, 2 गडी बाद. सुरेख शॉट आयुष यांच्या बॅटने. चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धाव संख्या होते 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 25, 2 गडी बाद. नवीन गोलंदाज आता मैदानावर पाहायला मिळत आहेत, नील नागेशकर. आणि मोरे काकांचं इथे आगमन झालेलं आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीचे एक सिनियर कामगार. सुंदर शॉट, पण तिथे मात्र फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग सुरेख. 1 धावांवर. सुरेख शॉट पुन्हा एकदा. आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते योगेश कश्यप यांच्याकडून. इथे मात्र 4 धावा नक्कीच भेटतील सतीश सरनिंगेना आणि प्रणुभाऊ रॉयल्स या संघाला. आणि धाव संख्या होते ती या 4 धावांच्या मदतीने 31, 31. आणि इथे येतोय ट्विस्ट, म्हणजेच नो +4. टोटल 5 धावा. पंजा दाखवलाय पंचांनी. 5 धावांच्या मदतीने धाव संख्या धावून पोहोचते 36, 36 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे नील नागेशकर. सुरेख शॉट, तेवढीच सुंदर फिल्डिंग सुपसाई यांची. 1 धाव चोरला. दुसरे धावेचा प्रयत्न होता, पण 1 धावांवर समाधान मानावं लागेल. 1 धावाच्या मदतीने धाव संख्या होते ती धावून पोहोचते 37, 37. आणि ते निर्धाव चेंडूची सांगता.
नील यांच्याकडून. नील शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील आणि इथे पुन्हा एकदा नो बॉल, नो +1. फ्री हिट सतीश सरनिंगे यांच्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा नाही उचलता आलेला. 1 धावांवर समाधान मानावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. 40 ओर आणि नवीन गोलंदाज रॉकस्टार योगी. योगेश कश्यप 5वं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत द एमिटी इंडियन्स कडून. आणि इथे वाईटचा इशारा पंचा रिजवान यांच्याकडून. पुन्हा एकदा वाईड, बॅक टू बॅक वाईड बॉल. थोडीशी फिल्डिंग मध्ये फंबल, 1 धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावांवर रनआउट होत आहेत फलंदाज. आयुष नवीन फलंदाज मैदानावरती रणजित गायकवाड. शेवटचं षटक. आणि वारंवार फिल्डिंगचं चांगलं प्रदर्शन दाखवलंय एमिटी इंडियन्स या संघाकडून. रणजित गायकवाड आणि ही ते पूर्ण बीट झालेले आहेत. आणि इथे फलंदाज धावची तोताना सतीश सरनिंगे. वैयक्तिक 22 धावा करून बाद होताना सतीश. नवीन फलंदाज कृष्णा सोनावणे. आणि मोठा फटका येता येताच कृष्णाच्या बॅटने चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे प्रणुभाव रॉयल्स या संघाची 47. आणि पुन्हा मोठा फटका, पण ही ते 1 धाव वावर समाधान मानावं लागेल दोन्ही संघाला, दोन्ही फलंदाजांना. 4 धावांच्या मदतीने 1 धावाच्या मदतीने धावसंख्या होते 48. आणि दुसऱ्या धावांवर रनआउट झालेले आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 49. जिंकायसाठी 50 धावांची आवश्यकता एमिटी इंडियन्स या संघाला.
एक मिनिट अंपायर. डॉट बॉल. एक मिनिट हा, ये डेड बॉल आहे. दोन चेंडू 2 धावा आणि इथे व्हाईट बॉल. फलंदाज सलामीवीर महेश गवाळे आणि सुपसाई शंकर. सुरेख फिल्डिंग विवेक यांची आणि पहिला षटक हाताळताना सतीश सरनिंगे. सुरेख फिल्डिंग आयुष यांच्याकडून. एक धाव. धावसंख्या होते ती 4. स्ट्राईकवर फलंदाज सुपसाई आणि सुंदर ड्राईव्ह. चार धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 8. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण इथे व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9. 50 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक 9 धावा. 10ची सरासरीने आपल्याला स्कोर करायचा आहे. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळते निखिल शेळके. डॉट बॉल. धाव संख्या झाली ती 11. आणि सुरेख फिल्डिंग इथे चेतन डोळस यांच्याकडून. एक धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते 12. आणि सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा निखिल यांच्याकडून. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय निखिल यांनी. आणि ते फलंदाज होत आहेत बाद सुपसाई शंकर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानावर येतोय योगेश कश्यप. आणि आता स्ट्राईकवर आहेत महेश गव्हाळे. जोपर्यंत महेश आहेत तोपर्यंत मॅच निश्चित गेम मध्ये आहेत टीम MET इंडियन्स. आणि झेलबाद झालेले आहे तिकडे महेश गव्हाळे. सुरेख गोलंदाजी आयुष यांची. आयुष गुप्ता आणि सुरेख कॅच तिकडे सतीश यांच्याकडून.
अंडरआर्मचे 2 आयकॉन प्लेयर महेश गवाळे आणि सतीश सरनिंगे. तसंच आता नवीन फलंदाज एक विस्फोटक फलंदाज मैदानावर येत आहेत ते म्हणजे विनय. नावाजलेले खेळाडू विनय अंडरआर्मचे बॉक्स फॉर्मॅट खूपच सुंदर खेळतात विनय. आणि 12 धावांवरती दुसरा गडी बाद एमईडी इंडियन्सच्या संघाकडून. एमईडीचे संघ मालक लक्ष्मीकांत यादव आणि सुरेख गोलंदाजी आयुष गुप्ता यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज विनय. आता स्ट्राइक वरती आहेत योगेश कश्यप आणि चांगला प्रयत्न इथे विवेक यांचा फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण 4 धावा योगेशच्या बॅटनी. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या होते 17. आणि इथे बॅक टू बॅक बाउंड्रीज योगेशच्या बॅटनी एमईडी इंडियन्स साठी. आणि फॉलोथ्रो मध्ये सुरेख कमबॅक इथे आयुष गुप्ता यांचा. आणि ही ते मात्र नो बॉल पंचांकडून. फ्री हिट असेल योगेश कश्यप यांच्यासाठी. पुन्हा एकदा नो बॉल. सुरेख फिल्डिंग तिथे निखिल यांची. पहिले 3 बॉल खूपच सुंदर टाकले त्याच्यानंतर कुठेतरी दिशा भरकटले ती आयुष. पुन्हा एकदा फ्री हिट. धाव संख्या झाली आहे ती 24. आणि सुरेख फिल्डिंगचा प्रयत्न पण 4 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली ती 28. 16 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. कुठेतरी सुरेख गोलंदाजी पहिल्या 2 षटकात आपल्याला पाहायला मिळाली. मोठी विकेट महेश गवाळेची एक भेटली मागच्या ओव्हरमध्ये पण योगेश कश्यप यांच्याकडून सुरेख फलंदाजी आपण पाहिली. पुढील षटक घेऊन येत आहेत समीर टेंबे. अंडरआर्मचे नावाजलेले गोलंदाज समीर सामना करतील योगेश कश्यप. सिंगलने समाधान मानावं लागेल. आणि इथे एक रन. एनडी सुपर किंग्स आणि अंश चॅलेंजर्स टॉस साठी यायचंय. एनडी सुपर किंग्स अंश चॅलेंजर्स. आणि इथे विकेट. सुरेख कमबॅक समीर यांच्याकडून. धाव संख्या 31. 3 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत समीर यांनी. 4 चेंडू मध्ये 3 धावा. नवीन फलंदाज आहेत राकेश नायडू. इथे एक धाव चोरून काढली आहे. शेवटचा चेंडू घेऊन समीर आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे.
आणि इथे मोठा विकेट, एक गेम चेंजिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली समीर यांच्याकडून. फक्त 4 धावा देऊन 2 विकेट घेतल्यात समीर यांनी. एमईडी इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी आता 6 चेंडू मध्ये स्कोर 32. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. पुढील षटक घेऊन येतात विवेक आणि फलंदाज आहेत आता नॉन स्ट्राईक एंडवर नवीन आलेले नील. आणि हिट विकेट. कमिटी आपल्याकडून स्टंप भरून घेईल. स्टंप तोडू नका. अजूनही मॅच आहे कारण स्ट्राईक वरती आहेत आता नवीन फलंदाज सतीश गंभीरराव. विस्फोटक फलंदाजी तेही करतात. सतीश बॅट्समॅन. 5 चेंडू आणि 18 धावा. सामना जिंकायचा असेल तर आपल्याला एकही एक्स्ट्रा बॉल टाकायचा नाहीये. एवढे बर्फ हो जाएगा. नवीन फलंदाज येत आहेत सतीश गंभीरराव आणि ते मात्र दिशा खराब. नो बॉल. फ्री हिट असेल. नो +1. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. सामना जिंकायचा असेल मी पहिलेच मिळालो. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला एक पण एक्स्ट्रा टाकून चालणार नाही कारण समोर नावाजलेले फलंदाज सतीश आणि नील आता स्ट्राईकवर आहेत. नील नागेशकर. 5 चेंडू 16 धावा आणि ही ते फ्री हिट पण डॉट बॉल आहे. 4 चेंडू 16 धावा. सुरेख शॉट नीलच्या बॅटनी. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. नील बघूया कारनामा करतायत का. 3 चेंडू 12 धावा आणि ही ते मात्र 1 धावावर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू 11 धावा. दोन चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना जवळ जवळ हा सामना जिंकलेला आहे प्रणुभाऊ रॉयल्स या संघाने. शेवटचा चेंडू घेऊन
विवेक आणि 4 धावा इथे नीलच्या बॅटनी. आणि अशा प्रकारे पहिला सामना जिंकलाय प्रणुभाऊ रॉयल्सच्या संघाने. कुठेतरी पहिला सामना ते हरले होते पण आता दुसरा सामना त्यांनी जिंकलाय. आणि त्याच्या पुढील सामना आपला पाहायला मिळतात अंश चॅलेंजर्स विपक्ष एनडी सुपर किंग्स. अंश चॅलेंजर्सनी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला एनडी सुपर किंग्स लवकर फिल्डिंग लावायचे. आणि थोडं आम्हाला मुश्किल जातं या मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच द्यायला. पण आणि हा मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे त्यांनी निर्णायक अशी ओव्हर टाकली, कमबॅक केला आपल्या संघासाठी, ते म्हणजे